हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्व मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आज आपण जाणून घेणार आहे, अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी करा हा ही प्रभावी सेवा किंवा कोणते उपाय केले जाते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. नमस्कार सेवेकरांनो, श्री स्वामी समर्थ. आपले पैसे कोणाकडे अडकले आहेत का? एखाद्या व्यक्तीने पैसे घेतले आहेत पण वारंवार सांगूनही परत देत नाही आहे, किंवा कुठेतरी आपले पैसे अडकले आहेत आणि ते कधी परत मिळतील ह्यांची चिंता सतत मनात आहे का? जर अशी परिस्थिती तुमच्यासोबत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून करण्यासारख्या एक सोपा उपाय सांगणार आहे. हा उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक मनाने करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उपायासोबत संबंधित व्यक्तीशी शांतपणे बोलणे, पैसे परत मिळण्यासाठी योग्य पाठपुरावा करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तर उपाय कसा करायचा? हा उपाय तुम्ही गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी करू शकता. बरं, तर सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ अंघोळ करून देवासमोर एक छोटासा दिवा लावा. दिवासमोर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवा. त्यानंतर एक स्वच्छ पांढरा कागद घ्या व त्या कागदावर ज्यांच्याकडे तुमचे पैसे अडकले आहेत त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्याखाली तुमचे अडकलेले पैसे किती आहेत तेही तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ माझे अडकलेले पैसे योग्य मार्गाने आणि शांततेने मला परत मिळू दे, अशी प्रार्थनाही तुम्ही नक्की करा. त्यानंतर कागद देवासमोर ठेवा. आता डोळे बंद करा आणि शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्था, माझे जे धन योग्य आहे ते योग्य मार्गाने मला परत मिळू दे. माझ्या मनातील चिंता दूर कर आणि मला योग्य मार्ग दाखव. त्यानंतर तुम्हाला 11 माळी किंवा तुमच्या वेळेनुसार किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. जप करताना मनात रागबद्दल किंवा त्या व्यक्तीचे वाईट व्हावे अशी भावना ठेवू नका. फक्त एवढीच भावना ठेवा, स्वामी माझे जे आहे ते मला योग्य मार्गाने परत मिळू दे. उपायातील एक गोष्ट महत्त्वाची आहे. सेवेकरांनो, हा छोटासा उपाय करताना एक गोष्ट नक्की करा. ज्याच्याकडे तुमचे पैसे अडकले आहेत त्यांना त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी शांततेपणे एक मेसेज किंवा फोन करा. उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता, तुमच्याकडे माझे काही पैसे बाकी आहेत, मला सध्या त्याची गरज आहे, कृपया तुम्ही ते कधीपर्यंत देऊ शकता ते मला नक्की सांगा. समोरच्या व्यक्तीशी भांडणं करू नका, कारण अनेक वेळा पैसे अडकण्यामार्गाचे गैरसमज, आर्थिक अडचण किंवा संवादाचा अभाव असतो. म्हणून स्वामींचे नामस्मरण प्लस योग्य प्रयत्न प्लस शांत संवाद हा मार्ग ठेवा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही छोटी सेवा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या मठात किंवा केंद्रात जाऊन दर्शन घ्या. शक्य नसेल तर घरी श्री स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदानही करा. अन्नदान मोठेच असावे असे नाही. एखाद्या व्यक्तीला एक वेळीचे जेवण दिले तरीही प्रेमाने करा आणि मनात म्हणा, स्वामी माझ्या हातून ही सेवा स्वीकारा आणि माझ्या आयुष्यातील अडचणीमध्ये मला योग्य मार्ग दाखवा. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे. हो, जमलं तर हे नक्कीच करा. तर आज आपण जाणून घेणारे अजून एक सेवा, अडकलेल्या पैशांसाठी पारंपरिक उपाय. गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा. त्यासोबत थोडी हळद आणि अक्षदा श्री स्वामींच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर एका छोट्या वाटीत 11 तांदळाचे दाणे घ्या आणि प्रत्येक दाण्या ठेवताना एकदा श्री स्वामी समर्थ असा जप करा. 11 दाणे झाल्यावर हात जोडून मनापासून प्रार्थना करा, स्वामी महाराज, माझे जे पैसे योग्य आहेत आणि जिथे अडकले आहेत ते योग्य मार्गाने मला परत मिळू दे. माझ्या अडचणी दूर कर आणि मला योग्य मार्ग दाखव. त्यानंतर 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. हा उपाय सलग 11 गुरुवार श्रद्धेने करता येईल. आणि सर्वात महत्त्वाचा,
उपाय करत असताना ज्याच्याकडे पैसे अडकले आहेत त्यांच्याशी शांततेपणे संपर्क साधा आणि पैसे परत मिळण्यासाठी योग्य पाठपुरावा करा. उपाय हा श्रद्धेचा भाग आहे, पैशाची हमी नाही आहे. त्यानंतर तुम्हाला सेवेकरींनो अडकलेले पैसे परत मिळण्याची चिंता मनाला खूप त्रास देते, पण असे वेळी घाबरून जाऊ नका. स्वामींचे नामस्मरण करा, योग्य पद्धतीने पाठपुरावा करा आणि संयम ठेवा. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवतात अशी श्रद्धाही ठेवा. हा उपाय नक्की करा आणि हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा चमत्काराची हमी देणारा उपाय नाही, श्रद्धा आणि सकारात्मक प्रयत्न म्हणून करा. तुमचे अडकलेले पैसे लवकरात लवकर योग्य मार्गाने तुम्हाला मिळावेत व तुमच्या घरात सुख शांती नांदावी ही स्वामीचरणी प्रार्थना मी नक्की मनोभावाने करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या स्वामी भक्तापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा मनापासून म्हणते श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.